आणि आता सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी। उद्या मध्य रेल्वेचा प्रवास टाळाच, कारण कल्याणचा 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर म्हणजे उद्या मध्य रेल्वेवर 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे सुमारे 170 लोकल फेऱ्या रद्द होणार असून 40 मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकांवर सुद्धा परिणाम होणार आहे। रविवारी जम्बो ब्लॉक असेल। 170 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे। लोकलच्या 170 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 51 लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्यात किंवा काही गाड्यांचे मार्ग बदलले गेलेले आहेत। सीएसएमटी डोंबिवली कल्याण कसारा कर्जत लोकल सुरू राहणार आहेत। कल्याण स्थानकाजवळचा पत्री पूल पाडला जाणार आहे आणि त्यामुळे हा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय। पूल 104 वर्ष जुना आहे, धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला होता आणि म्हणून त्याचं पाडकाम केलं जाणार आहे। आज मध्यरात्रीपासून ओला आणि उबरचा संप पुन्हा सुरू होऊ शकतो। महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे नेते सचिन अहिर यांनी संपाचा इशारा दिलाय। ओला आणि उबरकडून अजूनही चर्चेसाठी फोन आलेला नाही। आम्ही आज संध्याकाळपर्यंत वाट बघू आणि चर्चा फिसकटली तर रात्रीपासून संप सुरू होईल असा इशारा अहिर यांनी दिलाय। आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला राज्यात छापेमारीसाठी तसंच तपासासाठी देण्यात आलेली सामान्य परवानगी शुक्रवारी मागे घेतली आहे। भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करून घेत आहे, त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास उडत चालला असून लोकसभा निवडणुकीपूर्वी या संस्थेचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यताही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरू केल्या आहेत। काल विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी अशोक चव्हाण यांनी आघाडीबाबतही भाष्य केलं। आघाडी करताना संघर्ष होऊ नये, एकमताने आघाडी व्हावी असा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उमेदवारांची यादी अंतिम करताना विचार केला जाईल असंही ते पुढे म्हणाले। मतदारसंघनिहाय आढावा बैठकांदरम्यान नगरच्या जागेची मागणी काँग्रेसकडून केली जाते। नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी काँग्रेसने लढवावी, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा या जागेवर वारंवार पराभव होतोय, त्यामुळे या जागेची मागणी करण्यात आल्याचं सुजय विखे पाटील यांनी सांगितलं। दरम्यान सुजय विखे पाटील नगरच्या जागेसाठी मेहनत घेत आहेत, ती जागा मिळण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। याबाबत विचार करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं। शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोचीन विमानतळावरूनच मुंबईत परतावं लागलं। दरम्यान मुंबई विमानतळाबाहेर शुक्रवारी शबरीमाला मंदिर प्रथा समर्थकांनी देसाईंविरोधात निषेध नोंदवला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केरळ सरकारने त्यांना विमानतळावरच रोखलं, मंदिराकडे त्यांना जाऊ दिलं नाही, त्यामुळे त्या माघारी परतल्या। विरोधकांनी आंदोलन केलं, त्यानंतर जे आहे ते आम्हाला बाहेर पडायचं होतं, परंतु टॅक्सी मिळत नव्हती। टॅक्सी देणाऱ्यांना त्यांनी धमक्या दिल्या की जर टॅक्सी दिली तर आम्ही त्या गाड्या फोडू किंवा या महिलांवर जे आहे ते आम्ही काहीतरी हल्ला करू, त्यामुळे आम्हाला टॅक्सी द्यायला कोणी तयार नव्हतं। त्यानंतर आम्हाला जिथं थांबायचं होतं आम्हाला हॉटेल कोणी द्यायला तयार नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला विमानतळावर थांबावं लागलं। आम्ही शबरीमालाला जे आहे ते दुसऱ्या दिवशी जाणार होतो, परंतु परिस्थिती हाताबाहेर जात होती। पोलिसांनी अनेक वेळा येऊन आम्हाला जी आहे ती विनंती केली की आता मात्र जर रात्री तुम्ही निघाला नाही तर मात्र ही जी काही आंदोलक मंडळी आहेत ती आतमध्ये एअरपोर्टमध्ये घुसू शकतात आणि तुमच्यावर जो आहे तो हल्ला करू शकतात। 1 जानेवारीपासून पुणेकरांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं अनिवार्य असणार आहे। जे हेल्मेट परिधान करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशन यांनी स्पष्ट केलं। नाशिकमध्ये हेल्मेट ड्राईव्ह तपासणीच्या वेळेला चक्क महिला पोलीसच हेल्मेट विना सापडले। दरम्यान तिला दंड ठोठावल्याच्या नंतर तिनं रस्त्यातच मोठा राडा केल्याचं पाहायला मिळालं, तर त्यानंतर तिनं उपनिरीक्षकावर अरेरावीही केली। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांची दबंगगिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे। लाचखोरांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी सक्रिय असल्याचा आरोप फिर्यादींनी केलाय। तसंच पोलीसच दुकानदाराला धमकावत असल्याचा आणि पैसे घेत असल्याचा आरोप कॅमेऱ्यात कैद झालाय।
पिंपरी चिंचवडमधून अपहरण करण्यात आलेल्या 12 वर्षाच्या मुलीची पोलिसांनी शिताफीनं सुटका केली। अवघ्या 10 तासांमध्ये पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलंय। माही जैन असं अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून सध्या ती आई वडिलांकडे सुखरूप आहे। लातूर शहरात गेले काही दिवस गँगवॉर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी एका खासगी क्लासेसच्या चालकाला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची घटना ताजी आहे आणि शहरात पुन्हा एकदा पिस्तूल खरेदी करून घातपात करू पाहणाऱ्या 3 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे। या अटकेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे। मनमाड रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या अजंठा एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून एका प्रवाशाची बॅग चोरून पसार होत असलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय। त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं आरपीएफने तातडीनं त्या चोरट्याला जेरबंद केलं। चोराकडून चोरी केलेली बॅग जप्त करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये पाणी प्रश्न पुन्हा पेटलाय। गोदावरी नदीतले बंधारे मोकळे करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात काही प्रमाणात साठलेलं पाणी नाशिक पाटबंधारे विभागाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात त्यांच्या येणार होतं, मात्र हे पाणी सोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला। शिर्डीतील साई मंदिर संस्थानचे प्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या महिलांचा हात ओढून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी राजेंद्र यांच्यावर केला आहे। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र जगताप फरार असल्याची माहिती मिळते आहे। भाजप आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या भाच्याला अटक करण्यात यावी यासाठी सर्व पक्षीयांनी जालना औरंगाबाद या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। 2 दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानं नारायण कुचे यांच्या भाच्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केली होती। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र कुणावरही कारवाई न झाल्यानं आज सर्व पक्षीयांनी मिळून रास्ता रोको आंदोलन केलं। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत लावलेली 13 कोटी झाडं वन विभागानं खरंच जगवली आहेत का, असा सवाल सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनीच उपस्थित केलाय। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याणजवळच्या नेवाळीमध्ये लावलेल्या 1 लाख झाडांची अज्ञात समाजकंटकांनी जाळपोळ केली आणि त्यानंतर शिंदेंनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडवर उभ्या असणाऱ्या एका रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। अचानक लागलेल्या आगीत रिक्षा जळून खाक झाली। ही आग इतकी भीषण होती की मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 ला लागून असणारं एक बंद केबिन देखील आगीच्या भक्षस्थानी पडलंय। दुसरीकडे नालासोपाऱ्याजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका 4चाकी गाडीनं अचानकपणे पेट घेतला। सुदैवानं गाडीतले 3ही प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं पुढचा अनर्थ टळला, मात्र पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आगीत भस्मसात झाली आहे। वसई विरार महापालिका अग्निशमन दलानं ही आग विझवून गाडी बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत होऊ दिली। मध्य रेल्वेवर जानेवारी आणि फेब्रुवारीत आणखी एक घाटकोपर लोकल सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। मध्य रेल्वेनं मात्र याबाबत पुष्टी केलेली नाही। सध्या सकाळच्या वेळेत 2 घाटकोपर लोकल आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 6वा स्मृतिदिन आहे। या निमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्याकरता हजारोंच्या संख्येनं आज शिवसैनिक येणार आहेत। सकाळी 10च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार आहेत असं कळतंय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजता स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। आणि आता बातमी महाराष्ट्राच्या एका लाडक्या व्यक्तिमत्वानं दुसऱ्या लाडक्या व्यक्तिमत्वासाठी काढलेल्या गौरवोद्गाराची। आम्ही गोष्ट करतोय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आणि साहित्यात ज्यांचं स्थान देवापेक्षा कमी नाही अशा पु ल देशपांडेंचं। सचिन तेंडुलकरनं आज पुण्यातल्या पु ल देशपांडेंच्या निवासस्थानाला काल भेट दिली। यावेळी सचिन तेंडुलकरच्या हस्ते पुलोत्सवाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं आणि आय लव्ह पुल या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही कपात सुरूच आहे। आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले। मुंबईत आज पेट्रोलचा दर 82 रुपये 43 पैसे प्रति लिटर इतका झालाय, तर डिझेलसाठी 75 रुपये 16 पैसे प्रति लिटर इतके मोजावे लागणार आहे। त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। भिवंडीत अवघ्या 10 वर्षांच्या मुलीनं दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले। भिवंडीजवळच्या कांबे गावातल्या आशापुरा ज्वेलर्समध्ये ही 10 वर्षांची मुलगी बुधवारी संध्याकाळी 2 महिलांसोबत आली होती। त्यावेळी अनोळखी दोन्ही महिलांनी दुकानदाराला पैंजण दाखवायला सांगितलं। दुकानदार पैंजण दाखवत असतानाच या मुलीनं दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या मंगळसूत्राच्या वाट्या चोरून खिशात घातल्या। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय।
जर तुम्ही अजूनही तुमच्या गॅस सिलेंडरच्या कंपन्यांना तुमचे KYC अपडेट दिले नसतील तर येत्या काही दिवसात तुमचं गॅस कनेक्शन रद्द होऊ शकतं। येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत KYCची पूर्तता करण्याचा आदेश सरकारने दिला आहे। KYCची पूर्तता न केल्यास दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो। मध्य रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक 6 तासांचा घेतला जाणार आहे। यासाठी लोकलच्या 170 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन खात्यातर्फे विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत। KDMTनं सकाळी 9 ते संध्याकाळी पूल पाडण्याचं काम पूर्ण होईपर्यंत जादा बस सोडण्याची तयारी केलेली आहे। मुंबईतले मोक्याचे भूखंड एका पाठोपाठ एक विकासकांच्या घशात जात असताना सर्वोच्च न्यायालयातून महापालिकेला दिलासा मिळालाय। भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय परिसरात असणाऱ्या भूखंडावर हक्क सांगणारी मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडची याचिका न्यायालयानं रद्द केली आहे। हा भूखंड 27,284 चौरस मीटर आकाराचा आहे। त्यामुळे महापालिकेकडे या भूखंडाचा ताबा राहणार असून राणीबागेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे। गाजा चक्रीवादळाच्या बसलेल्या तडाख्यामुळे तामिळनाडूच्या नागापट्टणम जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू झालाय। त्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केली आहे। गंभीर जखमींना 1 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 25,000ची मदत दिली जाणार आहे। मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यात विजेचे खांब पडणं, घरं कोसळणं, अनेकांची घरं यामुळे उद्ध्वस्तही झालेली आहेत। 19व्या शतकात ज्या 2 सायलेन्सरवाल्या बाईकनी तरुणांचा रुबाब वाढवला होता त्या बाईकनी जोरदार कमबॅक केलेला आहे। त्या दुचाकीचं नाव आहे जावा। क्लासिक लेजंड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं नव्या दमाच्या आणि त्याच स्टाईलच्या 3 गाड्या लॉन्च केलेल्या आहेत। जावा स्टँडर्ड, जावा 42 आणि जावा पर्क असं या बाईकचं नाव आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर रॉयल एनफिल्डनं आपल्या 2 बहुचर्चित बाईक्स भारतीय बाजारात लॉन्च केलेल्या आहेत। या बाईक्स तब्बल 650 सीसीच्या आहेत। यातली पहिली बाईक म्हणजे रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल GT 650। हिची किंमत आहे 2,65,000 रुपये आणि दुसरी म्हणजे इंटरसेप्टर 650। या बाईकची किंमत आहे 2,50,000 रुपये। फेसबुकनं फेक अकाउंट्स डिलीट करण्याची मोहीम हाती घेते। कंपनीनं सांगितल्याप्रमाणे एप्रिल ते सप्टेंबर 2018 पर्यंत कंपनीने 1.5 कोटी फेक अकाउंट्स डिलीट केलेली आहेत। आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 2010 नंतर पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ दाखल झालेला आहे। आज भारतीय महिला टीम समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं। मात्र या मॅचमध्ये पराभव झाला तरी भारतीय संघाला कोणतेही नुकसान होणार नाहीये, कारण सलग 3 सामने जिंकून भारतीय संघ आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे। जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या सरिता देवीनं 60 किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय। 36 वर्षांच्या सरिता देवीनं स्वित्झर्लंडच्या डायना सँड्रा हिच्यावर शानदार विजय मिळवलेला आणि उपउपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलंय। आता सरिताचा सामना उद्या आयर्लंडच्या अने हैरिंग्टन हिच्याशी होणार आहे। सुपरफास्ट महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये या सगळ्या घडामोडींसह इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।